हॅलो स्टुडंट्स, मी जयेश आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडर वे टू सक्सेसमध्ये आपलं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये मी तुम्हाला गणित विषयाचा संख्या आणि संख्या पद्धती या धड्याचा पहिला स्वाध्याय शिकवणार आहे. या स्वाध्यायामध्ये आपण एकूण 10 प्रश्न बघणार आहोत. ते 10 प्रश्न मी तुम्हाला संपूर्ण माहितीसोबत, संपूर्ण ट्रिक्ससोबत, संपूर्ण मेथडसोबत त्यांची उत्तरे तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूया. उदाहरण पहिला, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 12 आहे. त्या संख्येमध्ये 54 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात, तर ती संख्या कोणती? ऑप्शन ए 84, ऑप्शन बी 48, ऑप्शन सी 93 आणि ऑप्शन डी 39. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला विचारलं गेलं आहे की एक अशी 2 अंकी संख्या आहे, ज्या 2 अंकी संख्यांच्या अंकांची जर आपण बेरीज केली, म्हणजे एकक स्थानच्या अंकाची आणि दशक स्थानच्या अंकांची जर बेरीज केली, तर त्या बेरीजचं उत्तर आपल्याला 12 मिळतील. आणि त्या संख्येमध्ये जर आपण 54 मिळवले, तर आपल्याला अशी एक संख्या मिळेल ज्या संख्येत आधीच्या संख्यांची अंकांच्या स्थानांची अदलाबदल झालेली असेल. म्हणजे जो अंक त्या संख्येत आधी एकक स्थानावर असला असेल, तो आता दशक स्थानावर येईल आणि दशक स्थानाचा अंक एकक स्थानावर येईल. तर या प्रश्नाचा उत्तर आपण कोणत्या पद्धतीने सोडवू हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण आता उत्तरकडे बघूया. सगळ्यात आधी आपण बघूया की ऑप्शन ए, बी, सी आणि डी मध्ये कोणत्या संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांची अंकांची बेरीज 12 होते का? तर आपण बघूया इथे ऑप्शन ए आहे 84, म्हणजे एकक स्थानी आहे 4 आणि दशक स्थानी आहे 8. तर 8 अधिक 4, 8 प्लस 4 बरोबर उत्तर 12 येते. म्हणजे 84च्या अंकांची बेरीज 12 येते. आता ऑप्शन बी बघूया. ऑप्शन बी आहे 48, तर 4 अधिक 8 बरोबर 12 होतात. ऑप्शन सी 93, 9 अधिक 3 बरोबर 12 होतात. तसेच ऑप्शन डी आहे 39, 3 अधिक 9 बरोबर सुद्धा 12 होतात. तर इथे चारही ऑप्शनची जर आपण अंकांची बेरीज केली, तर आपल्याला बेरीज इथे बरोबर 12 मिळत आहे. तर इथे आपल्याला थोडं कन्फ्युजन होऊ शकते. त्यानुसार आता आपण अजून एक मेथड यूज करून बघू. आता आपण ह्या सर्व संख्यांमध्ये 54 मिळवून बघू. आपण बघू 54 मिळवून की त्या संख्यांच्या अंकांची अदलाबदल होते की नाही उत्तरामध्ये. तर ऑप्शन ए मध्ये जर आपण 54 मिळवले, तर आपलं उत्तर येते 138. तर इथे अंकांची अदलाबदल झालेली सुद्धा नाही आणि 84 पेक्षा 138 हे खूप मोठी संख्या आहे. तर आता ऑप्शन बी बघूया. 48 प्लस 54, तर उत्तर येतो 102. 102 ही संख्या सुद्धा खूप मोठी आहे 48 पेक्षा. आता आपण बघूया 93. ऑप्शन सी 93 सोबत जर आपण 54 प्लस केले, म्हणजेच 93 अधिक 54 बरोबर 147. 147 ही संख्या सुद्धा खूप मोठी आहे आणि इथे अंकांची अदलाबदल झालेली सुद्धा नाही आहे. आता आपण बघूया ऑप्शन डी 39. 39 मध्ये आपण 54 जर मिळविले, म्हणजेच 39 अधिक 54 बरोबर 93. तर इथे आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. इथे आहे 39 आणि इथे आहे 93. तर अंकांची अदलाबदल झाली आहे. एकक स्थानचा 9 हा उत्तरामध्ये दशक स्थानी आलेला आहे आणि दशक स्थानचा 3 हा उत्तरामध्ये एकक स्थानी आलेला आहे. त्यामुळे आपल्याला प्रश्न पहिला याचं उत्तर मिळालेलं आहे. तो अंक आहे ऑप्शन डी 39. 39 या संख्येच्या अंकांची जर आपण बेरीज केली, तर आपल्याला 12 मिळतात आणि त्याच संख्येत जर आपण 54 मिळवले, तर आपल्याला 93 मिळते, जिथे अंकांची अदलाबदल होते. तर अशा प्रकारे अशा टाईपचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. सो प्रश्न पहिल्याचा उत्तर आहे आपला ऑप्शन डी 39. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, 4 अंकी संख्या एकूण किती आहेत? तर विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला धडा शिकवतानाच सगळं सांगितलेलं होतं की 1 अंकी संख्या किती आहेत, 2 अंकी संख्या किती आहेत, 3 अंकी संख्या किती आहेत, तसेच 4 अंकी संख्यासुद्धा किती आहेत हे तुम्हाला सांगितलं होतं मी. तर आपण या प्रश्नाचे ऑप्शन्स बघूया. उत्तरमध्ये पर्याय कोणते कोणते दिलेले आहेत. तर पर्याय ए 9999, पर्याय बी 9990, पर्याय सी 9000 आणि पर्याय डी 8999. तर विद्यार्थ्यांनो, 4 अंकी संख्या एकूण किती आहेत असं विचारलेलं आहे. तर लहानात लहान 4 अंकी संख्या ही आहे 1000 आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे 9999. म्हणजेच 1000 पासून 4 अंकी संख्या सुरू होतात, तर त्या संपतात 9999 वर. तर आपण 4 अंकी एकूण संख्या किती आहेत हे बघण्यासाठी 9999 मधून 999 वजा केले, तर आपल्याला एकूण 4 अंकी संख्या किती आहेत ते मिळतील. आता 999 आपण का बरं 9099 मधून वजा करू? कारण 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या ह्या शून्यापासून 999 पर्यंत आहेत. तर आपल्याला ह्या संख्यांचं काही काम नाही आहे आणि आपल्याला फक्त काढायचे आहेत 4 अंकी एकूण संख्या किती आहेत. त्यामुळे आपण 1 अंकी, 2 अंकी आणि 3 अंकी संख्यांची जी एकूण बेरीज आहे ती 9999 मधून वजा करू. त्यामुळे आपल्याला एकूण 4 अंकी संख्या किती आहेत हे मिळतील. तर आपण 9999 मधून 999 वजा केले, तर आपलं उत्तर येते 9000. म्हणजेच 9000
एकूण 4 अंकी संख्या आहेत. तर प्रश्न दुसरा याचं उत्तर येईल पर्याय सी 9000. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. 50,386 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत सर्वात अधिक आहे? पर्याय ए 0, पर्याय बी 5, पर्याय सी 8, पर्याय डी 3. विद्यार्थ्यांनो, इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे जी 5 अंकी संख्या आहे. ती आहे 50,386. या संख्येत कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत सर्वात अधिक आहे? तर ह्या संख्येला आपण अशा प्रकारे वाचतो 50,386. तर आपण इथे या अंकांमध्ये स्थान कोणत्या अंकाचं कोणतं आहे हे बघून घेऊया आधी. तर इथे एकक स्थानी 6 हा अंक आहे, दशक स्थानी 8 आहे, शतक स्थानी 3 आहे, हजार स्थानी 0 आहे आणि 10,000 स्थानी 5 आहे. तर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 यामध्ये सर्वात जास्त मूल्याचे स्थान आहे 10,000. म्हणजेच या ठिकाणी 5 हा अंक आहे. तर 5 या अंकाची जी किंमत आहे ती आहे 50,000, कारण तो 10,000 स्थानी आहे. त्यामुळे इथे आपलं जो उत्तर होईल तो होईल पर्याय बी 5. या अंकाची ह्या संख्येत सर्वात जास्त किंमत आहे, म्हणजे 5ची स्थानिक किंमत सर्वात मोठी आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. 0, 1, 2 आणि 3 या अंकांचा एकदा उपयोग करून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी समसंख्या. 0, 1, 2 आणि 3 ह्या 4 अंकांचा वापर करून आपल्याला इथे लहानात लहान 4 अंकी समसंख्या बनवायची आहे. तर याचे पर्याय बघूया. पर्याय ए 1023, पर्याय बी 1032, पर्याय सी 123 आणि पर्याय डी 3102. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की जर लहानात लहान संख्या बनवायची असेल तर आपण संख्यांना चढत्या क्रमाने लिहितो. पण आपण इथे जर संख्यांना चढत्या क्रमाने नाही सुद्धा लिहिलं तरी आपल्याला उत्तर मिळेल. तर कसं, ह्याची एक ट्रिक आहे, याची एक मेथड आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे इथं, लहानात लहान 4 अंकी समसंख्या. तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. तर इथे पर्यायमध्ये संख्येत जिथे एकक स्थानी समसंख्येचा अंक असेल ती संख्या समसंख्या होईल. म्हणजे आपल्याला इथे चढता क्रम उतरता क्रम वगैरे लावायची काहीही गरज नाही. तर पर्याय ए मध्ये एकक स्थानी 3 आहे म्हणजे ही विषम संख्या झाली. त्याचप्रमाणे पर्याय बी मध्ये एकक स्थानी 2 हा अंक आहे म्हणजे ही समसंख्या झाली. पर्याय सी मध्ये एकक स्थानी 3 हा अंक आहे म्हणजे पर्याय सी पण विषम संख्या झाली. आणि पर्याय डी मध्ये एकक स्थानी 2 हा अंक आहे म्हणून पर्याय डी ही सुद्धा समसंख्या झाली. तर समसंख्या पर्याय बी आणि पर्याय डी ही समसंख्या आहे. आता या दोन संख्येमध्ये सर्वात लहान कोणती संख्या आहे? तर पर्याय डी आहे 3000 आणि पर्याय बी आहे 1000. म्हणजेच आपल्याला सरळ सरळ इथून आपलं उत्तर मिळालेलं आहे. सगळ्यात लहानात लहान समसंख्या पर्याय बी 1032 ही होईल. तर आपल्याला इथे प्रश्न 4चं उत्तर सोपीरित्या मिळालेलं आहे. आता आपण बघूया प्रश्न 5वा. 89,03,034 ही संख्या आकड्यांमध्ये कशी लिहितात? पर्याय ए अशा प्रकारे, पर्याय बी अशा प्रकारे, पर्याय सी अशा प्रकारे, तर पर्याय डी अशा प्रकारे. 89 लाख म्हणजे ही संख्या दशलक्ष स्थानाची आहे. 89 लाख म्हणजे 8 आणि 9. तर आपण 10 लाखच्या स्थानी 89 हा अंक आहे का हे पर्यायमधून बघून घेऊ. पर्याय ए मध्ये सुद्धा 10 लक्ष ठिकाणी 89 आहे. पर्याय बी मध्ये सुद्धा 10 लक्ष ठिकाणी 89 आहे. पर्याय सी मध्ये सुद्धा 10 लक्ष ठिकाणी 89 आहे आणि पर्याय डी मध्ये सुद्धा 10 लक्ष ठिकाणी 89 आहे. आता आपण जाऊया याच्या समोर. 89,03,000 म्हणजेच 10,000च्या स्थानी 0 हा अंक पाहिजे आणि 1000 स्थानी 3 हा अंक पाहिजे. तर पर्याय ए मध्ये 0 आणि 3 आहे. पर्याय बी मध्ये सुद्धा 0 आणि 3 आहे. पर्याय सी मध्ये 3 आणि 0 आहे म्हणजे हा पर्याय आपला उत्तर नसणार कारण हा 30,000 होईल. आणि पर्याय डी मध्ये सुद्धा 0 आणि 3 आहे म्हणजे इथे आपला एक पर्याय सी हा चुकीचा पर्याय दिलेला आहे. तर आपल्याकडे आता 3 पर्याय आहेत, पर्याय ए, बी आणि डी. आता आपण पुन्हा संख्येत समोर जाऊया. 3034 म्हणजे शेवटी 34 पाहिजेत. तर आता आपण बघूया. ऑप्शन ए म्हणजेच पर्याय ए मध्ये 334 दिलेला आहे. तर पर्याय ए सुद्धा आपलं उत्तर नसणार. पर्याय बी मध्ये फक्त 34 दिलेला आहे आणि पर्याय डी मध्ये 4 दिलेला आहे. तर पर्याय ए, पर्याय सी आणि पर्याय डी ही आपली उत्तरं नाही आहेत. तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की 89,03,034 ही संख्या आपण अशा प्रकारे लिहिणार आहोत. 89,03,034. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 6वा. 4 अंकी कमाल संख्या आणि 4 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक. 4 अंकी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. 4 अंकी कमाल संख्या आणि 4 अंकी किमान संख्या म्हणजे लहानात लहान यांच्यातील फरक. पर्याय ए
89,999, 8,99,990, पर्याय सी 8,999, पर्याय डी 1. तर आपल्याला इथे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या यांच्यातील फरक काढायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथे मी तुम्हाला 2 शब्दांचा अर्थ सांगून देतो, कारण ह्याच शब्दांवर परीक्षेत प्रश्न विचारले जातात. मोठ्यात मोठी संख्या ह्यालाच कमाल संख्या असे म्हणतात आणि लहानात लहान संख्या ह्यालाच किमान संख्या असे म्हणतात. तर ही 2 शब्द किमान आणि कमाल तुम्ही लक्षात ठेवा, कारण परीक्षेत मोठ्यात मोठी संख्या किंवा लहानात लहान संख्या असं परीक्षेत विचारलं जात नाही प्रश्नात. परीक्षेत कमाल संख्या आणि किमान संख्या असं विचारलं जाते. तर आता वळूया आपण उत्तराकडे. 4 अंकी कमाल संख्या म्हणजे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 9,999 आहे. हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, आपण धड्यात शिकलेलो आहे. तसेच 4 अंकी किमान म्हणजेच लहानात लहान संख्या ही 1000 आहे. तर आपल्याला यांच्यातील फरक काढायचा आहे. तर कधीही फरक काढताना कमाल संख्यामधून किमान संख्या आपण वजा केली तर आपल्याला त्यातील फरक मिळतो. म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या वजा लहानात लहान संख्या, तर आपल्याला त्या संख्यांमधील फरक मिळेल. तर फरक काढण्यासाठी आपण 9,999 जी कमाल संख्या आहे आणि 1000 जी किमान संख्या आहे यांची वजाबाकी करूया. तर 9,999 वजा 1000 केल्यावर आपल्याला उत्तर मिळतो 8,999. तर आपल्याला इथे ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. 4 अंकी कमाल आणि 4 अंकी किमान संख्यांमधील फरक जो आहे तो फरक आहे 8,999चा. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी 8,999. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. 3, 2, 1, 0 आणि 8 हे अंक एकदाच उपयोग करून मिळणारी कमाल 5 अंकी संख्या आहे. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. तर आपल्याला इथे 5 अंक दिलेले आहेत. ह्या 5 अंकांना वापरून आपल्याला मोठ्यात मोठी म्हणजेच कमाल 5 अंकी संख्या बनवायची आहे. तर उत्तरांचे पर्याय बघूया. पर्याय ए 83,210, पर्याय बी 83,120, पर्याय सी 38,012 आणि पर्याय डी 12,038. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला इथं नियम माहिती आहे. जर मोठ्यात मोठी 5 अंकी किंवा 4 अंकी किंवा 2 अंकी अशी कोणत्याही अंकांची मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर आपण दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावतो. नियम: मोठ्यात मोठी संख्या तयार करताना संख्यांचा उतरता क्रम लिहावा. तर आता आपण इथे आधी उतरता क्रम लिहून घेऊ. या संख्यांचा उतरता क्रम आपण अशा प्रकारे लिहू. सगळ्यात आधी 8 हा अंक येईल, मग 3, मग 2, मग 1 आणि सगळ्यात शेवटी 0. सगळ्यात आधी 8 यासाठी येईल कारण या सर्व अंकांमध्ये 8 हा सगळ्यात मोठा अंक आहे आणि 0 हा सगळ्यात लहान अंक आहे. त्यानंतर आता आपण कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करूया. कमाल 5 अंकी संख्या जी येईल ती होईल 83,210, कारण उतरता क्रम लावल्यावर आपल्याला संख्या मिळाल्या आहेत आणि त्या संख्यानुसार आपल्याला त्या संख्यांना एकक, दशक, शतक, हजार, दशहजार अशा स्थानी मांडायचं आहे आणि ते मांडल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळेल ती आहे 83,210. तर प्रश्न क्रमांक 7चा अचूक म्हणजेच बरोबर उत्तर आहे पर्याय ए 83,210. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? पर्याय ए 40,404, पर्याय बी 40,044, पर्याय सी 40,040, पर्याय डी 44,400. तर इथे आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यातून सर्वात लहान संख्या कोणती आहे हे आपल्याला माहिती करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा अगदी सोपी प्रश्न आहे. पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी या तीनही पर्यायमध्ये 40,000, 40,000, 40,000 हा सारखा 10,000चा अंक दिलेला आहे. पण पर्याय डी मध्ये 44,000 दिलेला आहे. म्हणजे पर्याय डी ही सगळ्यात मोठी संख्या झाली. पण आपल्याला मोठी संख्या नाही शोधायची आहे, आपल्याला लहान संख्या कोणती आहे ते विचारलेलं आहे प्रश्नात. तर पर्याय डी इथे आउट झालेला आहे, म्हणजे गटात बसत नाही आहे, तो आपलं उत्तर असणारच नाही. तर आपलं उत्तर जो राहील तो पर्याय ए, बी आणि सी मधून राहील. तर पर्याय ए आहे 40,404, पर्याय बी आहे 40,044. तर 40,404 आणि 40,044 ह्यामध्ये मोठी जी संख्या आहे ती आहे पर्याय ए 40,404. तर इथे पर्याय ए पण चुकीचा पर्याय दिलेला आहे. आता आपलं उत्तर राहिलं पर्याय बी आणि पर्याय सी मध्ये. तर पर्याय बी मध्ये संख्या आहे ती आहे 40,044 आणि पर्याय सी मध्ये जी संख्या आहे ती आहे 40,040. तर 40 आणि 44 मध्ये 44 मोठे आहे, तर सगळ्यात लहान संख्या जी होईल ती होईल पर्याय सी 40,040. तर प्रश्न क्रमांक 8 याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी 40,040 ही सर्वात लहान संख्या आहे. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. 0, 2 आणि 6 हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी आणि किमान म्हणजेच लहानात लहान 5 अंकी संख्या यातील फरक आहे. पर्याय ए 45,614, पर्याय बी 46,615, पर्याय सी 46,641, पर्याय डी 46,614. तर विद्यार्थ्यांना आधी मी तुम्हाला प्रश्न काय आहे तो नेमका समजावून सांगतो. इथे 3 अंक दिलेले आहेत, अंक 0, 2 आणि 6. ह्या अंकांना वापरून आपल्याला कमाल संख्या तयार करायची आहे आणि किमान संख्या तयार करायची आहे जी 5 अंकी असेल.
ह्या 3 अंकांना वापरून आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि ह्या संख्यांमध्ये कितीचा फरक आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ह्या 3 अंकांचा वापर करून आपल्याला संख्या तयार करायची आहे. तर सगळ्यात आधी आपण संख्या तयार करूया. लहानात लहान संख्या तयार करताना संख्यांचा चढता क्रम लिहावा लागतो हे आपल्याला माहिती आहे. तर आपण इथे या संख्यांचा चढता क्रम लिहूया. चढता क्रम या संख्यांचा असा येईल 0, 2 आणि 6. तर आपल्याला पुन्हा एक नियम माहिती आहे जो मी तुम्हाला शिकवलेला होता. जर संख्या तयार करताना 0 दिलेलं असेल तर 0ला आपण डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहितो लहानात लहान संख्या तयार करताना. ठीक आहे. आणि जर कमी अंक दिलेले आहेत आणि जास्त अंकी संख्या तयार करायची आहे तर आपण लहानात लहान संख्या तयार करताना 0ला जास्ती वेळा लिहितो. तर लहानात लहान म्हणजेच किमान संख्या आपली होईल 20,006. 20,006 ही लहानात लहान संख्या कशी होईल हे आता मी तुम्हाला समजावून सांगतो. 0 हा सगळ्यात छोटा अंक आहे तर तो आपण सुरुवातीला नाही लिहू शकत कारण नियम आहे की लहानात लहान संख्या तयार करताना 0 हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा. तर तो दुसऱ्या स्थानावर येईल आणि आपल्याकडे आधीच 3 अंक दिलेले आहेत. आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे तर आपल्याला 2, 10, 1 अंक जास्ती वेळा लिहावा लागेल. तर 0लाच लहानात लहान संख्या तयार करताना 2दा जास्त वेळा लिहावं लागेल. म्हणून आधी आपण 2 लिहूया, त्याच्यानंतर दिलेला 0, त्याच्यानंतर आपण 2दा 0 वाढवले आणि मग येईल 6. तर अशा प्रकारे आपली किमान म्हणजेच लहानात लहान संख्या ही 20,006 तयार झालेली आहे. आता आपण मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करूया. तर नियम आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करताना संख्यांचा उतरता क्रम लिहावा लागतो. तर ह्या अंकांचा उतरता क्रम अशा प्रकारे आहे. सगळ्यात आधी 6 हा अंक, मग 2 आणि मग 0. कारण 6 हा सगळ्यात मोठा आहे आणि 0 हा सगळ्यात लहान आहे. आणि ह्या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे ती आहे 66,620. आता 66,620 ही संख्या मोठ्यात मोठी कशी काय होईल तर आपल्याला 3 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर जो अंक सगळ्यात मोठा असतो इथे 6 आहे त्याला आपल्याला पुनरावृत्ती करावी लागते त्या अंकाची, म्हणजेच त्याला रिपीट करावं लागते, त्याला जास्तीत जास्त वेळा लिहावा लागतो, ज्यामुळे आपली 5 अंकी संख्या तयार होईल. 5 अंकी तयार होण्यासाठी आपल्याला 2दा 6 हा अंक जास्तीचा लिहावा लागेल. म्हणून एकदा आपण 6 लिहिला, त्याच्यानंतर 2दा 6 लिहिले आणि त्याच्यानंतर 2 आणि 0 लिहिला. अशा प्रकारे आपली मोठ्यात मोठी म्हणजेच कमाल संख्या ही 66,620 तयार झालेली आहे. तर 5 अंकी किमान संख्या ही आहे 20,006 आणि 5 अंकी कमाल संख्या आहे ही आहे 66,620. तर फरक काढताना आपण कमाल संख्येमधून किमान संख्या वजा करतो, म्हणजेच मोठ्यात मोठ्या संख्येतून लहानात लहान संख्या वजा केली की आपल्याला फरक मिळतो. तर फरक बरोबर कमाल संख्या वजा किमान संख्या. तर 66,620 वजा 20,006 बरोबर उत्तर जो येतो तो आहे 46,614. तर या प्रश्नाचं अचूक पर्याय उत्तर जो आहे तो आहे पर्याय डी 46,614. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता आपण बघूया शेवटचा म्हणजेच प्रश्न क्रमांक 10. किमान 3 अंकी संख्या आणि कमाल 2 अंकी संख्या यांच्यातील फरक. किमान म्हणजे लहानात लहान आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. तर आपल्याला लहानात लहान 3 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांच्यातील फरक काढायचा आहे. तर आता आपण पर्याय बघूया. पर्याय ए 0, पर्याय बी 1, पर्याय सी 2, पर्याय डी 3. तर सगळ्यात आधी आपण किमान 3 अंकी संख्या आणि कमाल 2 अंकी संख्या ह्या कोणत्या आहेत त्या माहिती करून घेऊया. तर कमाल 2 अंकी संख्या ही 99 आहे. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99. आता ती कशी 99 नंतर सरळ 100 येते. तर शेवटची मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या ही 99च होईल. त्याचप्रमाणे किमान 3 अंकी संख्या ही 100 होईल, कारण सगळ्यात आधी लहानात लहान 3 अंकी संख्या ही 100 आहे. तर आपल्याला इथे 2 संख्या मिळालेल्या आहेत, कमाल 2 अंकी संख्या आणि किमान 3 अंकी संख्या. आता फरक काढायसाठी आपल्याला इथे एक फॉर्म्युला माहिती आहे. फरक काढताना कमाल संख्या वजा किमान संख्या. तर फरक बरोबर मोठी संख्या आहे आपली इथे 100 आणि लहान संख्या आहे आपली इथे 99. तर कमाल संख्या काय आहे 100 वजा किमान संख्या आहे 99. तर 100 वजा 99 बरोबर 1. तर किमान 3 अंकी संख्या म्हणजेच 100 आणि कमाल 2 अंकी संख्या म्हणजेच 99 ह्यांच्यातील जो फरक आहे तो आहे 1. तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे फरक आहे 1. तर प्रश्न क्रमांक 10 ह्या प्रश्नाचं अचूक पर्याय उत्तर आहे पर्याय बी 1. तर विद्यार्थ्यांनो इथे आपली संख्या आणि संख्या पद्धती ह्या धड्याचं स्वाध्याय 1 मधले 10 प्रश्न पूर्णपणे सोडवून झालेले आहेत.
ह्यामध्ये मी तुम्हाला काही नवीन गोष्ट समजावून सांगितल्या, फरक कसा काढायचा त्याबद्दलचं फॉर्म्युला सांगितला, किमान म्हणजे काय होते आणि कमाल म्हणजे काय होते हे सुद्धा सांगितलं आणि प्रत्येक प्रश्न कशाप्रकारे सोडवायचा, त्याच्यामध्ये आपण काय ट्रिक यूज करू शकतो, कोणत्या मेथड्स वापरू शकतो हे मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ क्लासमध्ये सांगितलेलं आहे. तरी विद्यार्थ्यांना तुम्हाला ह्या व्हिडिओ क्लासमध्ये काही नसेल समजलं, कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं आलं आहे ह्याबद्दल काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील, ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. आजचा हा व्हिडिओ क्लास जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू स्टुडंट्स.